Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती डहाणू या परिसरामध्ये एका खड्ड्यामुळे 14 वाहनांचे टायर फुटले आणि त्यामुळे 14 वाहनांची चाकही पंक्चर झाल्याची घटना रात्री घडलेली आहे. खरी वास्तवता काय आहे महामार्गावरली ही दाखवण्यासाठी जवळपास चारोटी विरारचा खानिवडे आणि आत्ता मी उभा आहे मुंबईच्या वेशीवरती वर्सोवा खाडीच्या पुलावरती. आपण बघू शकता की पूर्ण मुंबई अहमदाबाद महामार्गावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळं खड्ड्याचं जाळं पसरलेलं आहे आणि भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांचा या ठिकाणी अपघात होत आहेत. हा जो आहे हा वर्सोवा खाडीचा पूल आहे. या खाडीच्या पुलावरचा जर खड्डा जर आपण बघितला तर अक्षरशः पूर्ण सिमेंट आहे. ज्या सिमेंटचा पुढे रस्ता आहे, पाठीमागं डांबरीकरण आहे आणि त्याचा जो येणारा जो डांबरीकरणाचा जो वाहन आहे हे त्याचं चाक जे आहे या सिमेंटच्या रस्त्याला आदळतंय आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहनही अडकल्या जात आहेत. जवळपास 4 ते 5 फुटाचे खड्डा आहे. ज्या खड्ड्यामधून ही वाहनं गाड्यांचे टायर बघितले कशा पद्धतीने ते टायर आदळतंय सिमेंटच्या याला आणि यामधूनच गाड्यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. हीच परिस्थिती जी आहे मुंबई वर्सोवा ब्रिजपासून ते जवळपास विरारचा खानिवडे टोल नाका असेल, चारोटी गुजरातच्या बाँड्रीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत. ज्या खड्डे रस्त्याच्या मधोमध असल्यामुळं की भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचा मोठा अपघात होत आहे. त्यांचे टायर फुटत आहेत. जी की डहाणूमध्ये काल एकाच वेळी 14 गाड्यांचे टायर फुटले. हीच परिस्थिती इथे आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. जवळपास 600 कोटी खर्च करून 121 किलोमीटरचा जो सिमेंट कॉन्क्रीटचा जो रस्ता आहे हा या ठिकाणी ठेकेदाराने बांधला आहे. मात्र याला वर्षही उलटत नाही. तर या ठिकाणी कशी परिस्थिती झालेली आहे तर ती आपण बघू शकता आणि लोकांमध्ये काय तीव्रता आहे. माझ्यासोबत वाहनधारक आहे, आपण त्याच्याशी बोलूया. काय परिस्थिती आहे खड्ड्याची? खड्ड्यामध्ये आणि कोण मरणार आहे आता. त्याला बंद करायला सांगा. निश्चित जर आपण बघितलं तर या ठिकाणचं जे वाहनधारक आहे की काय ह्या खड्ड्याची काय परिस्थिती आहे? बहुत ख़राब गड्ढा है, माहौल बहुत ख़राब है, गाड़ी नहीं चल रहा है, पूरा गाड़ी हिलता जुलता रहता है, इधर उधर से निकालो तो दूसरा गाड़ी में टच होने का डर रहता है. ही वाहनधारकांची परिस्थिती आहे. माझ्यासोबत या ठिकाणचा स्थानिक नागरिक सुद्धा आहे तो ज्या की या रस्त्याने नेहमी जात असतात. काय परिस्थिती आहे महामार्गाची? महामार्ग तुम्ही बघाल तर पूर्ण जो महामार्ग आहे गुजरातपासून ते मुंबईपर्यंत आहे, बिकट अवस्थेत आहे. रात्रीच मोठे अपघात झाले. आता हा जे खड्डे बघतायत तुम्ही, आता दिवसा आहे म्हणून तुम्हाला आज खड्डा दिसतोय, पण जर रात्री जर वेगाने गाडी आली तर कुठल्याही प्रकारचा खड्डा आहे असं समज नाही, कारण पाणी भरलेलं असतं. मुळात म्हणजे ह्या अपघाताचं कारण म्हणजे खरं म्हणजे इथे असलेले जे कंत्राटदार आहेत आणि जबाबदार अधिकारी आहेत ते कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही आणि त्यांच्यामुळेच हा अपघात घडतोय. का एवढे खड्डे पडलेले आहेत, आत्ताच महामार्गाचं काम झालेलं आहे, तरी पण एवढं निकृष्ट दर्जाचे कामं झाले असताना सुद्धा आज लोकांच्या जीवाशी खेळ आहे. खरं म्हणजे तुम्ही बघा टेक्नॉलॉजी एवढी मोठी आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो की गुजरातच्या राज्याचे जे नेते आहेत ते पंतप्रधान आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मोठे जे नेते आहेत नितीन गडकरी साहेब ते केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत. तरीही 2 मंत्री एवढे दिग्गज नेते असून ह्या दोघांची खाती असून ह्या रस्त्याकडे जो जोडणारा महामार्गाकडे दुर्लक्ष केला जातो या अधिकाऱ्यांमार्फत. जर अधिकारी यांचं इथेच ऐकत नसेल तर देशाच्या इतर भागामध्ये काय अपेक्षा ठेवावी नागरिकांनी, ही वस्तुस्थिती आहे. आणि अजून सांगतो की सर्वसाधारण गोष्ट सांगतो, टेक्नॉलॉजी पुढे गेली पण एक वेळ तुम्ही मेकअप आज चेहऱ्यावरचा मेकअपच वॉटरप्रूफ निघाला आहे पण रस्ते मात्र अजूनपर्यंत वॉटरप्रूफ झाले नाही. कारण याची जबाबदारी म्हणजे इथे असे ठेकेदार आणि जबाबदारी दिलेले अधिकारी हे कुठल्याही प्रकारचं केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांना सिरियस घेत नाही. निश्चित आपण बघितलेलं आहे की या देशाचे पंतप्रधान जे आहेत हे गुजरातचे आहेत आणि महाराष्ट्रामधले ज्या रस्ते वाहतूक दळणवळणाचे मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातले आहेत. मात्र या 2 राज्याला जोडणारा जो रस्ता आहे हा मात्र खड्ड्यामध्ये गेलेला आहे. निश्चितच या रस्त्यामध्ये खड्ड्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत, अनेक वाहनं ही खड्ड्यामुळं अपघातानं त्रस्त आहेत. त्यामुळं नागरिक हैराण झालेले आहेत. जर
दिवसागणिक खड्ड्यामध्ये अपघात होत असताना सुद्धा या ठिकाणचा जो रस्ता बनलाय हा अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता बनलेला आहे आणि या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळं नाहक लोकांचे जीव जात आहेत. खऱ्या अर्थानं हा रस्ता योग्य राष्ट्रीय महामार्गासारखा बनेल का असा प्रश्न आता या ठिकाणचे वाहनधारक असतील स्थानिक नागरिक विचारत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. को प्रेझेंटेड बाय विमल. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.